हेडफोनच्या अतिवापरामुळे काय होतं आज सांगतो, की आज एक 25 वर्षाचा मुलगा आपल्या क्लिनिकमध्ये आला, ज्यामध्ये त्याला ऐकायला खूप ड्रास्टिकली कमी येत होतं. म्हणजे ज्यावेळेस आम्ही क्लिनिकली त्याला एक्झामिन केलं, त्याच्यामध्ये सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉसचा आम्हाला डायग्नोसिस मिळालं, की या मुलामध्ये कंटिन्यू त्याने रात्री झोपताना कंटिन्युअसली हेडफोन जे आहेत ते वापरलेले असायचे. खूप जास्त आवाजामध्ये गाणे ऐकायचा आणि हे जे प्रॉब्लेम आहेत याच्यामुळं जो इनर इयर जे आहे ॲपरेटस आपण ज्याला हिअरिंग ॲपरेटस म्हणतो आपलं कानातल्या आतलं, याला परमनंट डॅमेज झालेला होता. आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा त्या मुलासारखाच अनेक लोकांमध्ये हा खूप कॉमनली आजकाल बघायला मिळतो, की ज्यामध्ये कंटिन्यूअस हेडफोनचे ओव्हर यूज आणि हाय फ्रिक्वेन्सी डेसिबलमध्ये गाणे ऐकणं किंवा कंटिन्यूअस हेडफोनचा कंटिन्यू वापर करणं याच्यामुळे आपल्याला बघायला मिळतो. आणि अशा अतिवापरामुळं बऱ्याच वेळा जे आहे हाय नॉईज इंड्यूस हिअरिंग लॉस हा आजार आपल्याला मुलांमध्ये किंवा इतर लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं हाय डेसिबलमध्ये गाणी ऐकणं किंवा कंटिन्यू हेडफोनचा वापर करणे टाळा आणि हिअरिंग लॉसपासून वाचा. धन्यवाद.